तुमची अनुमती असेल तर या ठिकाणी मी माझे विचार या ठिकाणी मी प्रकट करणार आहे, या ठिकाणी आभार मानणार आहे. जेवढं कमी शब्दामध्ये बोलता येईल तेवढं कमी शब्दामध्ये या ठिकाणी मी बोलायचा प्रयत्न करतो. तर आज बोलायची ताकद नाहीये, बोलायची हिंमत नाहीये. अनेक चढ उतार, अनेक दुःख मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहे. या सगळ्या प्रवासामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झाले, वले सर बोलले, त्यांनी प्रस्ताव केलं. प्रस्तावामध्ये या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं. असं आलेले अनुभव, झालेले आरोप, निवडणुका कशा लढल्या पाहिजे, निवडणूक लढण्याचा मागचा उद्देश, बाबासाहेबांचे काही महत्वपूर्ण स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केले. माझा एक नेचर आहे, वले सर, आता दोन वले सर आहेत, आता मी कोणाचं नाव एस एस वले सर आहे, एस वले सर आहे. मी वले सर तुम्हाला म्हणतो, मी आयुष्यामध्ये कधीच क्लास नाही ठेवला. क्लास म्हणजे हा जवळचा, हा दूरचा, हा मोठा, हा लहान. मी माझा शेवटचा कार्यकर्ता जो चळवळी करता राबतो, तो चटे उचलतो का, गोटा उचलतो का, कांदा कापतो का, प्रकाश मारूचं काम करतो का, पुढचं काम करतो का, सर्वच. कारण चळवळ ही कार्यकर्त्याच्या भरोशावर जिवंत असते. नेता हा समाजाच्या भरोशावर बनत असतो. नेता कोणा भरोशावर बनत असतो? समाजाच्या. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना ज्या ज्या तालुक्यामध्ये मी काम केलं, वंचितांसाठी केलं, गरिबांसाठी केलं, या ठिकाणी हिंगणा गावाचे लोक आहेत, मानकर कांबळे भाऊ आहेत, या ठिकाणी लासुरेची काही मंडळी आहेत, मोहन भाऊ आहेत, जिगावची काही मंडळी आहेत, वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून लोक आहेत. मी तुम्हाला क्लिअर करतो, मी फक्त या मतदारसंघाचा नेता नाही, या दोन तालुक्याचा नेता नाहीये. तसं मी माझ्या वयाच्या हिसाबानं, माझं जेवढं वय आहे, या गावात अनेक नेते होऊन गेले, वेगवेगळ्या जातीचे, समाजाचे, पक्षाचे. पण प्रशांत वाघोदने त्याच्या कमी वेळेमध्ये, कमी आयुष्यामध्ये जेवढं काही मिळवलं, जेवढं काही कमवलं, मी गॅरंटी सांगतो की माझ्यासारखे या गावात कोणीच कमवू शकत नाही. मी विधानसभा लढलो, जिल्हा परिषद लढलो, मी ग्रामपंचायत लढलो, सरपंच राहिलो. या जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये मला लोक ओळखतात. या जिल्ह्यातच नाही, या महाराष्ट्रामध्ये मला लोक ओळखतात. या जिल्ह्यातच नाही तर या महाराष्ट्रात ओळखतात. एक मुंबईचे सगळे सहकारी त्यांनी परिचय दिला. पण आता मुंबईमध्ये तुम्ही असा कोणता एरिया नाही की त्या एरियामध्ये लोक प्रशांत ओळखत नाही. तर ही माझी कमाई आहे. ही काय माझी कमाई आहे. बोलण्याच्या आधी मी सर्वच महापुरुषांच्या विचाराने या ठिकाणी नतमस्तक होतो. आज त्यांचा काय फक्त लोक मला एकच म्हणले, तुम्ही गुरुवार दिवस कोण निवडला, गुरुवार दिवस कोण निवडला, बाजारात दिवस आहे, बाजाराचा दिवस आहे. मी चळवळीतला माणूस आहे. बाजाराचा दिवस जरी असला पण या ठिकाणी या देशामध्ये ज्या मनोवादी व्यवस्थेमुळे तुम्ही गुलाम झाले होते, ज्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी आवाज उचलला, ज्यांना आपण शिक्षणाचे, स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणतो, ज्यांनी शैक्षणिक क्रांती केली, असे क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस, आपला स्मृती दिवस आहे. स्मृती दिन आहे, बरोबर आहे. हे कोणीच कार्यकर्त्याने मला विचारलं किती तारखेला कार्यक्रम होता, म्हटलं 28 तारखेला. 26 तारखेचा नेमका संविधान गौरव दिन झाला. एवढं लवकर का? पण मी हा दिवस का निवडला? कारण की या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये क्रांत्या केल्या आणि माझ्यावर प्रभाव हा महापुरुषांच्या विचाराचा आहे. राजकीय लोकांचा प्रभाव माझ्यावर नाही. माझ्या आयुष्याची जी जडणघडण झाली, या गावानंच खऱ्या अर्थानं मला नेता बनवलेला आहे. कोथळी गावातूनच माझी सुरुवात झाली. याच गावाने ज्यावेळेस मी बोलायला लागलो, वटर भाषण द्यायला लागलो, याच गावानं माझ्या पाठीवर थाप मारलेली किंवा प्रशांत खूप चांगला बोलतो. हे गाव आहे, माती आहे. या गावामध्ये माझा जन्म झाला, या मातीमध्ये माझा जन्म झाला आणि याच गावाला 2 भिक्षू दिले, कलावंत दिले, चळवळीचे लोक दिले, लक्ष्मणजी वाकोड सारखे असे अनेक लोक या गावामध्ये घडले आणि त्या मातीत माझा जन्म झाला. तर या गावाला काही राजकीय सत्ता होती का? हे आमच्या गावातून आमदार, खासदार, जिल्हा सदस्य किंवा माझ्या घरातून कोण होतेला आहे? प्रमुख असं कोण आलं? मी तुमचं नाव घेतलं नाही. सॉरी, या ठिकाणी चिखलीतून माझे मित्र आलेले आहेत. बुलढाण्याचे तालुका अध्यक्ष आहे, चिखलीची मंडळी आहे, घाटावरची मंडळी आहे. ही मंडळी काही लाच दोन आणलेली आहे. लाच समजतं ना? लाच म्हणजे पैसे, बरोबर आहे. हे प्रेम आहे. त्या ठिकाणी मौलाना साहेब आता आले होते तर मौलाना साहेब निघून गेले. मौलाना साहेब आपलं बोलून पेशंट भेटून लोक आयो माझा. मी त्याचे शब्द म्हटलं, चलते चलते मेरे दो गीत याद रखना, कभी अलविदा ना कहे. क्योंकि इस चुनाव में मुझे बहुत लोगों ने अलविदा किया, लेकिन जब तक वो मुझे अलविदा नहीं कहेगा तब तक मैं अलविदा नहीं. खूप त्रास झाला. वले सर बोलले
किती आले तुमच्याकडे? 1 कोटी. आमचे मौलाना कोठळीतले त्यांच्याकडे 50 लाख आले. प्रत्यक्ष बरोबर किती आले? मौलाना आमचे कोठळीचे त्यांच्याकडे 50 लाख आले. वलेसरकडे 1 कोटी आले. त्याच्यानंतर आमचा शाह नावाचा कार्यकर्ता माझा बुलढाण्याचा जमील शाह नावाचा, तो चांगला व्यावसायिक आहे. त्याचे 4 ते 5 दुकानं बुलढाण्याच्या कारंजा चौकामध्ये आहे. त्याने 40 लाखाचं दुकान घेतलं त्या ठिकाणी कारंजा चौकामध्ये. तर ते दुकान मी माझ्याच पैशातून त्याने घेतलं. कोणाच्या पैसे घेतलं भाई? जमील शाह एक भाजपा कार्यकर्ता है, 40 लाख. उसके बाद मेरे 2 थार आ रहे हैं. थार कोई कार्यकर्ता थार करोगे बाबा, थार क्या है? काही 50 लाखाची क्रिस्टा येऊन राहिली. बरोबर, काही हरकत नाही. तुम्ही तिथंच जाणार आहे, मी तिथंच जाणार आहे. काही वेगळं ठिकाण आहे का? अशी तर सांगा. व्हीआयपी लोकांकरता काही वेगळं ठिकाण आहे का? शेवटच्या म्हणजे त्याचा ज्यावेळेस अंतिम विधी होतो गरीबाचा श्रीमंताचा, काही वेगळं ठिकाण आहे? पैसा किती कमवला? तुम्हीच म्हणतात की पैशाला पानं किती आहे. मरण अटळ हे तुम्हीच सांगतात, बुद्धी जर सांगता नित्यवाद सांगते. बरोबर आहे. म्हणून सगळ्याच्या काही गोष्टी आहे की तेच घडलं. एक सच्चा मुसलमान कशाला म्हणतात या ठिकाणी मी एक काल मोठा बोललो. लहानपणापासून मौलानाचा माझा दोस्ताना कसा झाला. आज माझे आजोबा काशीरामजी वाघोदे माझ्यामध्ये आहेत नाही आहे. 1999 मध्ये धुरपतराव सावळे या मतदारसंघातून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढत होते. बराचसा बौद्ध समूह आमचे आहेत मध्ये बोलत आहे, हा असा प्रचार करत होता. काशीरामजी वाघोदे यांचं जिल्हा परिषद शाळेवर भाषण झालं मराठी शाळेवर. नुकतंच त्यावेळेस 98 मध्ये आमच्या गावामध्ये मुस्लिम मौलाना लखनौहून आले. 99 मध्ये त्यांचं भाषण झालं होतं. त्या नगराच्या भाषण मी एवढा प्रभावित झालो होतो, रफिक से ये नाता कैसा, ये विचारो का ना. 99 बोलले होते की भाई अल्लाह ताला ने अगर चाहा किसी को बर्बाद करना है तो दुनिया की तमाम ताकत तुम लगाओ, उसको कोई रोक नहीं सकता. और अल्लाह ताला ने अगर चाहा और एखादे को आबाद करना है तो तुम दुनिया की पूरी ताकत लगा दो, उसको कोई रोक सकता नहीं. बरोबर आहे. तर हे तिथून 99 पासून तर इथपर्यंत त्या माणसाचं आणि माझं विचाराचं नातं आहे. कोणतं नातं आहे? बरोबर आहे. वेळ जास्त का जास्त बोललो होतं, वेळ थांबून आला नाही. हा वेळ एकदा आपल्याला सगळं स्टे बोलून मी करतो. दोन्ही कार्यक्रम आपले आहे. मानसिकता आहे 3-3.25 झाले चालेल. त्या माणसाचं जर आज काय असते की जसे माणसाला मळमळ सुटते. बरोबर आहे. उलटी केल्या सुद्धा चांगलं वाटतं काय? मग तुम्ही लोकांनी एवढे कष्ट केले, मेहनत केले, म्हातारा कुसारा आता गावाच्या नावाने गेला अनेक गाव होते. तुम्ही बसत होते, उठत होते, मागे पळत होते, मला काहीच वेळा झाल्या नसतील काय? तुमचे कष्ट पण मला काहीच वेळ झाले असतील काय? मी बॅनर बनवून व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर आभार मानू शकलो असतो. बरोबर आहे की नाही? असंही खचलो, असंही लंबा लागलो. मग असं वाटलं की आपण आपल्या लोकांसोबत बोललो पाहिजे. कारण तुम्ही सगळ्या लोकांनी जी काही इमानीद्वारे मेहनत घेतली, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण निवडणूक झाल्यानंतर तुमच्या दुश्मनानं तुम्हाला सलाम ठोकला. काय केलं? निवडणूक झाल्यानंतर बोलू नका गोरे साहेब, निवडणूक झाल्यानंतर तुमच्या विरोधकांनी तुमच्या जिद्दीला सलाम ठोकला. तुम्हाला माहित आहे काय लोक तुमचे प्रचार करतो प्रश्न बघू. काय बाया पळत होत्या, म्हाताऱ्या बाया, गावगावचे लोक, पोरं आणि तरुण पोरं. या कॅमेऱ्यानं आमचा जो आयपी सेल आहे प्रवीण भाऊ, ज्याने काम केलं या पोराने, नवीन पोरावर या प्रस्थापितांना लाजवेल असे व्हिडिओ प्रचार वागवण्याचे लाईव्ह सगळे कार्यक्रम या पोराने केले. प्रकाश पर्व काय वेळेला प्रकाश पर्वला जेवण नाही दिलं, साधा चहा पाजल्याने असे पोरं प्रकाश पर्वाचे सकाळी रात्री 2 वाजता जवान पोरं, सकाळी 9 वाजता उठायची सवय आहे पोराने. पण पोरं धाकाला रात्री 12-1 वाजता 2 वाजता जरी झोपले, पण या ठिकाणी सकाळी 6 वाजता मी तयार होण्याच्या आधी सकाळीच घरी येऊन बसत होते. कष्ट मी विसरणार आहे काय? हे उपकार मी विसरणार आहे काय? हा मग नुसतं एक बॅनर आणि 2 घास खाऊ असलेलं जमून काय? जेवण महत्वाचं आहे काय? तुम्ही सगळे लोक 2 टायमाचं जेवण करता, प्रत्येकाला जेवण करते, तर जेवण महत्वाचं नाहीये. स्नेहभोजन फक्त एक निमित्त आहे, पण हा एक मनोमिलनाचा कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे? मनोमिलन.
जे काही घडलं असेल या कालखंडामध्ये, जे जे काही घडलं असतील ना, चुका प्रत्येकाच्या होतात. माझ्याच्याने चूक नाही झाली, मी तुम्हाला स्पष्ट देणार आहे. कदाचित तुमच्याकडे कळत न कळत चुका झाल्या, कारण की 2014 मध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेस निवडून आले, या देशाचे पंतप्रधान झाले, 2019 मध्ये झाले, 2024 मध्ये झाले. तुम्हाला हे माहित पाहिजे. या ठिकाणी ग्लोबल सांगतो की एखादी गोष्ट जर वारंवार जर सांगितली तर ती माणसाला विचार करायला भाग पाडते. माझ्या गावातला घाटे नावात मुलगा जो आहे, घाटे नावाचं कुटुंब आहे, त्या घाटेच्या लहान मुलाला जर विचारलं तुझं नाव काय, होते मोदी, काय म्हणते? त्या लहान मुलाला काय समजते? मोदी. पण हे हॅमरिंग केलं गेलं. काय केलं गेलं? हॅमरिंग केलं गेलं. तो त्याचं नाव मोदी सांगते, मीडिया मोदी सांगतो, प्रिंट मीडिया मोदी सांगतो, व्हॉट्सअप मोदी सांगतो, सोशल मीडिया मोदी सांगतो. मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळ्या लोकांनी मोदीची भाषणं ऐकली, काळा धन लाएंगे, आणलं का काळा धन? तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करणार आहे, केले काय? या ठिकाणी भ्रष्टाचार कमी झाला काय? या ठिकाणी ज्यांनी डिफेन्सचं खासगीकरण केलं राजा, माझा भाग शेवटपर्यंत तडकला हो मरता मरता की घरात डिफेन्स सैन्याचं खासगीकरण केलं, अग्निवीर आणलं. ज्या डिफेन्स मध्ये बहुजनांचे पोरं जात होते त्या ठिकाणी तो खोटा अटॅक होऊन आणला, याचा पुलवामा. आता सैनिक मारलं गेलं. पुढे 20, 21, 18 वर्षामध्ये विधवा झाल्या, सैनिकाच्या पुढे विधवा झाल्या. अहो, तो लाल बहादूर शास्त्रीचा नारा, जय जवान जय किसान. कुणाला जवान काय, जवानाचे हाल काय, शेतकऱ्याचे हाल काय? पण तुम्ही ही जात मानसिकता जी आहे ही फार भयंकर आहे. काही लोकांनी मला 3 प्रकारचं छेडलं गेलं. रसूलभाई, मला 3 प्रकारच्या लोकांनी छेडलं. मी अनेक ठिकाणी म्हणतो की गरीबाची बायको म्हणजे सगळ्या गावाची भागी असते. काय असते? तुम्ही लोकांनी अशी मानसिकता तयार केली की मग गरीबाला निवडणूक लढू नये. ज्या मतदाराला बाबासाहेबांनी राजा बनवलं, काय बनवलं? राजा. की तुम्ही तुमच्या मताच्या रूपाने योग्य माणसाला मतदान करा. बाबासाहेब पक्षाला मतदान करा असं कोणीच म्हणत नाही. म्हणता बोलस आपल्या मताचा अमूल्य उपयोग करा, योग्य माणसाला आपण आपलं मतदान द्या. मग एखाद्या सामान्य कुटुंबातला पोरगा जर उभा राहिला, तुम्ही त्याच्या माथ्यावर बिलकुल त्याला चोर, त्याला भ्रष्टाचारी, त्याला पैसे घेतले, आरोप कोणी केला? कोणी केला आरोप? विरोधकांनी केला, महाविकास आघाडीने केला. गायकवाड साहेबांचे लोक बॅगेची भूमिका घेत होती. काय घेत होते? की त्यांना असं वाटतं फक्त यांच्या जातीचे मतदान घेतले, आम्ही निवडून घेऊ. आणि निवडणूक लढताना भूमिका देतापासून पोलीस किरकिरं सांगलं मी घाटा खायचा माणूस आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी पोलीस किरकिर सांगत होतो आमच्या लोकांना, मराठ्याला सांगत होतो, मुसलमानाला सांगत होतो, कोळ्याला सांगत होतो, भोयाला सांगत होतो, मी घाटा खालचा माणूस आहे. घाटा खालचा माणूस लायक नाही काय आमदारकी करता? नाही ऐकलं. मी लोकांना सांगत होतो माझे सगळे भाषण पहा, मी कधी जातीवर धर्मावर कधीच टीका करत नाही ऐकलं. मी लोकांना सांगत होतो की सामान्य माणसाने निवडणुका लढू नये काय, फक्त पैशावर लढल्या पाहिजे काय? यांनी आरोप केला आणि प्रचार मतदारांनी केला. कोणी प्रचार केला? मला सर तुम्ही सांगा कोणाचं लेखला प्रचार कोणी केला? प्रचार मतदारांनी केला. काय केला? त्यांनी पुढे सोडली. कोणी सोडली? पुढे विरोधकांनी पुढे सोडली. ती पुढे घराघरापर्यंत मतदारापर्यंत नेण्याचं काम जे 7,146 होते ते जिवंत राहिले. किती? 7,146 लोकांनी खऱ्या अर्थानं आपल्या अमूल्य मताचा अधिकार बजावला. म्हणून सांगण्याची गरज नाहीये. मी कोणाला मतदान दिलं हा प्रश्न मला विचारला गेला, कोणाला ते माझ्याच मनाला माहित आहे. बरोबर आहे. तुम्ही लोक प्रामाणिक राहिले, इमानदार राहिले, बाबासाहेबांच्या अमूल्य मताचा अधिकार तुम्ही बजावला. आता बाकीचे कुणी जातीच्या नावावर गेले, कुणी धर्माच्या नावावर गेले, कुणी पंथाच्या नावावर गेले, पण त्याचं 1% जर पाहिलं, मी दाव्याने सांगतो की 80% मतदार हा पैशावर विकला गेला. किती? प्रत्येक समाजात ना, मी बौद्ध म्हणतो, मुसलमान म्हणतो, मराठा म्हणतो, तेली म्हणतो, कोळी म्हणतो, कारण माझ्या बाजूचं इब्राहिमपूर गाव ज्या मिलिंद जयस्वालनं
त्या शेळकेताईचे भरपूर पैसे वाटले. लोकांनी मिलिंद देशवालकडून पण पैसे घेतले, बांचे पण पैसे घेतले आणि जे करायचं तेच केलं. थांबा, हे गोरेबाल थांबा आता. त्या गोरेबाल मागे ना थोडं. या ठिकाणी पैशाच्या जोरावर 80-90% जात्याने दिशा देणारा भाषण. मी चळवळीची दिशा बोलणार आहे तर नवीन भाऊ बोलले. आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा आतापर्यंत दशाच झाली. अजून मी वेळ गेली नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीये. मी या मानसिकतेतून बाहेर निघालो. मी काहीच खचलो असेल का? पण मी हिंमत करून आलो की आमच्यासारखी पोरं कार्यकर्ते जर घरात बसली तर नेता व्हायला 15-15, 20-20, 25-25 वर्ष लागतात. किती लागतात? 10 दिवस तर पुढे होते. 5 कार्यकर्ते मागे फिरवायचे, पोटाला जायचं, तशीमध्ये दुकानदारा करायच्या, शाळेवर जायचं, पावत्या भरायच्या, जयंत्या साजऱ्या करायच्या, झाला नेता. बरोबर आहे. पण साऊल सलाखून भट्टीतून निघण्याकरता 15-15, 20-20 वर्ष लागतात. आम्ही आम्ही कितीतरी आयुष्याच्या रात्र खराब केल्या, कितीतरी आयुष्याचे दिवस खराब केले आणि मग कुठे या पदावर आम्ही आलो. असं डायरेक्ट आलो काय? डायरेक्ट आमदारकी लढलो काय? माझ्या वयानुसार मी एवढ्या निवडणुका लढलो, एवढा अनुभव घेतला की एखादा मुलं 80 वर्षाचा तो महत्वाचा नाही. तुमचा अनुभव. मी ग्रामपंचायत लढलो, लाटेवर तुम्हाला माहित आहे. मी पहिलं गावाला चॅलेंज केलं का मधुकर पाटीलच नाही काय या गावामध्ये सरपंच होण्याकरता आम्ही होऊ शकत नाही का? काय म्हटलं मी? पहिला प्रश्न काय केला व्यवस्थेला? का मुसलमान म्हणता मधुकर पाटीलच पाहिजे, बौद्ध म्हणता मधुकर पाटील पाहिजे, मराठा म्हणता मधुकर पाटील पाहिजे. या गावाला का प्रश्न पडला नाही की रविलाचं का सरपंच होऊ शकत नाही? या गावाचा गुरु का सरपंच होऊ शकत नाही? या गावाचा कलाल का सरपंच होऊ शकत नाही? या गावाचा तेली का होऊ शकत नाही? हा प्रश्न व्यवस्थेला तुम्ही का विचारला नाही? मी विचारला 2005 मध्ये. केव्हा विचारला? आज जसं तुम्ही हसत आहे ना, आज जसं तुम्हाला हरवलं, मजा वाटते तुम्हाला की आम्ही प्रसाराला हरवलं. आम्ही प्रसारावर आरोप केले, कोटी रुपये घेतले. 2014 मध्ये माझ्यावर 13 लाखाचा आरोप होता. 2014 मध्ये मी 13 लाख घेतले असे डिपेंगे नावाचे व्यक्ती प्रचार करत होते. 2013 मध्ये याचे साले शिवाजी सावळे 2014 मध्ये सगळे मंडळी माझ्या सोबत होती. ते माझ्या घरी प्रशांत भाऊ झाले. ते डिपेंगडे ते तहसीलमध्ये असे प्रचार करून आले की तुम्ही घाटामध्ये आमच्याकडे शूटिंग आहे, गुजरात शिंदेने तुम्हाला उभं केलं आणि तुम्ही 13 लाख घेतले. म्हणजे एक काम करू, त्यांना मला तो व्हिडिओ शूटिंग व्हायरल करा आणि मी 10 मिनिटांमध्ये मोकळा पोहोचतो. आपण सगळे मित्राला जाऊ, डिटेलला घेऊ आणि त्या विजयराज शिंदेकडे जाऊ आणि त्याला विचारू बाबा तुम्ही ते 13 लाख जे दिले त्याचे व्हिडिओ शूटिंग व्हायरल कर आणि जर दिले नसतील तर या दोघांचे कामपत्र शिकवा, आणि याचे शिकू. हे बोलणारा ठणकव. माझी मुलाखत हेरवे सरांच्या घरात याच लोकांना घेतली होती. 2014 वानकर सर होते, वले सर होते, गवई सर होते. वेगवेगळे प्रश्नांच्या लोक होते. हा पोरगा 2014 मध्ये आमदारकी का लढणारा? हा कोणी मॅनेज तर केला नाही. याची आई 2013 मध्ये वाढली कॅन्सर. त्याच्यावर पैसे जसं तुम्हाला प्रश्न पडला ना, हे जेवण खावण मंडप गाड्या घोड्या हे कसं काय आलं कुठून आलं? मी बोलणारा मी लिहिलं होते काय कमवलं काय गमवलं या सगळ्या निवडणुकांमध्ये. त्यावेळी मला तो प्रश्न मला बोलले सर की आमचा समाज दारूवर पैशावर विकला जातो. दारूवर पैशावर विकला जातो. मी जर निवडणूक लढलो तर कमीत कमी 2000, 5000, 1000, 2, 3 जे असतील जे मतदार मला पडणारे एवढे रुपये जिवंत आहे ही नोट मला करायची आहे. त्यावेळेस पोरकट होतो माझ्या 10 वर्षापूर्वी. बाल बुद्धी प्रगल्भ नाही, राजकारणी नाही, काहीच नाही. 2 पुस्तके बाबासाहेबांचे वाचले आणि प्रश्न पडला. वेळीच्या वेळी भरपूर काही आहे, सगळ्या मुद्दे आज घालता येणार नाही. दुःख वाटते. मी शेवटच्या क्षणापर्यंत मुस्लिम समाजाला विनंती केली या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मुस्लिमांवर अन्याय झाले शिर्के ताई नाही गेली मुस्लिमाच्या बाजूने तेवढं ताकद. रफिक शेख मध्ये 72 दिवस शिर्के ताई नाही बसली. मस्जिदचं भूमी काळा त्यावेळेस शिर्के ताई नाही आले. प्रश्न अवघड झाला. पुन्हा केस चितवण्याचं काम आलं, गाव पेटवण्याचं काम आलं. पेटवणे मी गावकऱ्यांना सांगितलं आपल्याला गाव नाही पेटवायचं, आपलं गाव शांत ठेवायचं आहे. आपलं गाव सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या गावात राहतात. गावातला सामाजिक सलोखा वृद्धिगत झाला पाहिजे. ते गाव कसं शांत केलं मुसलमानांना माहित आहे. जे माझा अप्रचार करत होते या निवडणुकीमध्ये ते सगळेच मुसलमान मोताळ्याच्या एका घरामध्ये त्या बैठकीमध्ये होते
आणि ज्यावेळी या गावाला काही जातीवादी लोकांनी वेढा दिला की आता 10,000-20,000 लोकांची फौज हे कोठे गावात सहभागी होणार आहे आणि या गावामध्ये आता फार मोठी दंगल होण्याची शक्यता आहे, याच प्रशासनावरून ते दंगल थांबवली. ज्या लोकांचं राजकीय अस्तित्व नव्हतं या गावामध्ये, त्या लोकांना मी स्टेज दिलं, नाव दिलं, इज्जत दिली, शौर्य दिली, सत्ता दिली, सगळं काही दिलं आणि त्या लोकांनी शेवटच्या क्षणापर्यंत काय केलं, 6 वाजेपर्यंत एकच प्रचार केला, प्रशांत वाघोटे को मतदान मत दो, उसको अगर मतदान देंगे तो संजय गायकवाड चुन के आएंगे. प्रशांत वाघोटे को मतदान एखादा म्हटलं की नाही हम वाघोटे को देंगे तो तुम्हाला मतदान वाया जाएगा. आणि तिसरा प्रयत्न होता, प्रशांत वाघोटेने बहुत पैसे दिले, 4 कोटी दिले, 5 कोटी दिले, 10 कोटी दिले. या आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये वलेसर तुमचं वय सगळ्याचं खूप आहे, माझ्या लक्षात डायरेक्ट झालं, सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, कधी बोटाची कोटी किंमत लागली का या जिल्ह्यामध्ये? पुण्या बौद्ध लीडरची या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत व्यवस्थेनं कोटी रुपयाची किंमत लावली का? कधी तुम्ही आयुष्यात ऐकलं का? मला सांगा. तुमची किंमत किती होती? 1000, 500 सम्राट. आणि जर प्रशांत वाघोटेची कोटी रुपयाला जर किंमत लागत असेल तर प्रशांत वाघोटे किती मोठा माणूस असेल? आज या सभेमध्ये स्नेहभोजनाला, आभार सभेला माझ्या सख्या बहिणी नाही आहे, माझे सख्खे जावई नाही आहे. अरे दुःख आहे की तू आमचं ऐकत नाही. काय दुःख आहे? तू आमचं ऐकत नाही. तुझ्या समाजासाठी रक्ताचं पाणी करून आला, तुझी चळवळ जिवंत ठेवण्याकरता आपण प्रयत्न करून आला. ही निवडणूक चळवळ जिवंत राहिली पाहिजे, पक्ष जिवंत राहिला पाहिजे, आमचं सामाजिक अस्तित्व जिवंत राहिलं पाहिजे. मी परवा कोण आलो हे मला माहीत असताना सुद्धा मी तुमच्याकरता सोम घेतलं आणि तुम्ही माझ्या आवड केली. आताही सांगतो, इथून घरी जा, सगळ्यांना विचारा की बाबा गायकवाडनं कोणत्या खात्यात पैसे दिले, फोनवर दिले की नगदी दिले की बँकेत टाकले, हे आम्हाला सांगा. म्हणजे जेणेकरून प्रशांत वाघोटे जर आमची फसवणूक करत असेल तर लोकांना चक्का नको मारा, मला चक्का मारा. कोणाला मारा की बाबा तुला मागे आम्ही जर एवढं रक्ताचं पाणी करतो, तुला वर्गणी घेऊन आलो आणि तू त्या गायकवाडकडून खुशाल कोटी रुपये घेऊन आला आणि या ठिकाणी लोकांना फसवून आला. जर मी तुमचा गुन्हेगार तर असेल तर मला या टीपीच्या फाशीवर रखून. तुम्ही कसं का मान्य केलं की प्रशांत वाघोटे 5 कोटी घेतले नगर पुरावे? तुम्ही ज्या गावात मी लहानचा मोठा झालो, ज्या गावावर माझं बालपण पाहिलं, ज्या गावावर माझा स्वभाव पाहिला, ज्या गावची व्यवस्था मी बदलवली, ज्या गावामध्ये आतापर्यंत कधी ध्वजारोहण कोण्या तेल्यानं केलं नाही, कोण्या गुरवनं केलं नाही, कोण्या फकीरानं केलं नाही, कोण्या मुस्लिम मौलानानं केलं नाही. अहो मी ध्वजारोहण मी केलो सरपंच असताना, सांगा रविवार केलं काय? नाही केलं मी ध्वजारोहण, म्हटलं सरपंच मी तर कधी करेल नाही केलं. माझ्या गावाला बी माझं नाव घेतलं की आता सरपंच नाही आहे की प्रशांत आपण ध्वजारोहण करा. त्या इब्राहिमपूरला धन्यवाद मानून त्या इब्राहिमपूरच्या शाळेला विचार केला, आता इब्राहिमपूरमध्ये ध्वजारोहण केलं. पण ज्या गावाला मी संधी दिली त्या गावाला ती संधी माफ निसकून घेतली. एका फकीराला आपण मानणारा फकीर त्या यसिनशा चांगलं जाय, फकीराला आपण ध्वजारोहण करायचं आहे. रात्री कपड्याची प्रेस मारली, कटिंग केली, इस्माईलशाच्या आपण ध्वजारोहण केलं. न्हावे केस कापणारा केस जो नाही गावातले पाटील भेटते, जर न्हाव्याच्या हातून ध्वजारोहण करणारे म्हटलं मी सरपंच आहे. लोकशाही आहे, सामाजिक विषमता ही नष्ट झाली पाहिजे रे. त्या गुरु राजगुरूच्या हातून, राजगुरूच्या हातून ध्वजारोहण केलं. ज्या लोकांच्या अंगात हिंदुत्व आहे त्या एका घरावाला गुरुच्या हातून मी ध्वजारोहण केलं. हा बाबा साडेग्राम पहिला ग्रॅज्युएट आहे या गावातला, पहिला ग्रॅज्युएट माणूस आहे. मी हे सगळं केलं, पण मुसलमान माझ्यावर आरोप केला आणि बाबा मी संजय गायकवाड यांच्या चुकीच्या भूमिकेच्या विरोधात बोलतो. मी एकदम होतो कुठून होतो सर मुस्लिमांकडे होतो. मी यांना वारंवार प्रश्न विचारत होतो की तुम्हारी कंडिशन ऐसे की अब्दुल्ला के शादी में बेगाना दिवाना. या गावातल्या सगळ्या नेत्यांनी दप्तर पॅकेट घेतले, पॅकेट बॅगाच्या बॅगा. यांनी पैसे घेतले घरात पहिले आणि नंतर समाजात कोणतं राजकारण पाहत आहे, कोणत्या जवळ गेलं आणि पॅकेज म्हणून समाजाला शेवटपर्यंत सांगा बदनाम केलं. अरे भाई आलिम सच्चा मुसलमान है, ये कोटली का जो आलिम है ना वो सच्चा मुसलमान है, ईमान के रास्ते पे चलता है. तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा की या कोठडीला मुस्लिम समाजाला न्याय देण्याचं काम त्या मौलानाने केलं. तुम्ही विसरले मुसलमान.
या गावाला घडवलं. आज त्याच मुस्लिम मौलानावर 50 लाखाचा जर आरोप असेल, मन किती दुखत असेल, काही दुखत नसेल. मग तुम्ही एकाने प्रश्न विचारला नाही. 15 दिवसामध्ये प्रचार किती दिवस चालला, किती दिवस चालला. 15 दिवसामध्ये ज्या ज्या लोकांना आरोप केलं, माझ समर्थकांना कार्यक्रम किती लोकांचा कलर पकडला की जर तू प्रशासनाबद्दल आरोप करतो दाखव आम्हाला पुरावे आणि प्रशासनाबद्दल घेऊन जातो. एकाच विचारलं काय तुम्ही कोणी विचारलं काय की प्रशासनाबद्दल 5 कोटी घेतले बाबा पुरावा दे, नाही आम्ही कॉम्पिटिशन विचारलं काय. कारण की या ठिकाणी बौद्ध समूह सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घेतला गेला. आलं लक्षात. 70% बौद्ध विकल्या गेले, 30% बौद्ध जिवंत राहिले. मुस्लिम लोक बहुतांश मशालच्या मागे होते आणि काही लोक हिंदुत्व म्हणून ज्यांना माझा राग आला होता किंवा मी सज्जनच्या विरोधामध्ये बोलतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की एखादी भूमिका जर मला पटत नसेल, मी व्यक्तीच्या विरोधात नाही आहे, कुणी जातीच्या विरोधात नाही आहे, भूमिकेच्या विरोधात आहे. पहा मला कसं झालं, जसं तुमचं झालं मशालवाल्याचं, बौद्ध तोंडावर पडले, मुसलमान तोंडावर पडले आणि माझं पुढे गेमच झालं. मला महाराजांनी सोडलं, मला मुसलमानाने सोडलं आणि मला बाहेर मुसलमानाने सोडलं. जातीने सोडून दिले, मुसलमानाने सोडलं. ज्यांनी म्हणजे सगळ्या मुसलमानांना सोडलं, सगळ्याच मराठ्यांना सोडलं नाही, सगळ्याच गोव्यानं सोडलं नाही, सगळ्याच मुद्द्याला सोडलं नाही. ज्यानं सोडलं गेलेली वेळ कधीच वापस येत. तुम्हाला मला बरबादच करायचं असेल तुम्हासाठी प्रशासन पुन्हा बरबाद होईल, पुन्हा हा निवडणुका लढला पाहिजे आणि याच्यावर आरोप करू आणि आम्ही लंबलो, तर आता माझी मानसिकता नाही आता पुन्हा बरबाद व्हायची. या ठिकाणी गुरुवारी या ठिकाणी आदरणीय गौसर बसेल आहे. एवढे मार्ग होते लहानपणी शाळेमध्ये, एवढे मार्ग होते. एकच हिरोश होता की प्रशांत चांगला शिकला पाहिजे. आणि माझा बाप नेहमी गौसरांच्या संपर्कात होता. गौसर तुम्ही प्रशांतला सांगा तो शिकला पाहिजे, त्यांना डिफेन्सची नोकरी केली पाहिजे, तो कॅप्टन झाला पाहिजे, मिलिटरीमध्ये गेला पाहिजे. मी माझ्या बापाचे स्वप्न पूर्ण केले होते. गैरसमोर बारामध्ये आमचे खर्च सारखा हयात नाही आहे. ते नेहमी म्हणत होते की गेलेली वेळ कधीच वापस येत नाही. प्रशांत काय म्हणत होते, 3 वाजले पण वेळ नाही थांबून राहिली, आपल्याला जेवण करायला वेळ नाही थांबून राहिली. हो, गेलेली वेळ कधीच वापस येत नाही. खर्च सर आमच्यामध्ये हयात नाही आहे. पिढीकडे सर मला म्हणतात की प्रशांत कधी कधी वाईट वाटतं, तो चांगला हुशार पोरगा होता, गवळी सरांनी खूप मारलं, नाही ऐकत होतो, नोकरी लागली, नोकरी सोडून दिली. पिढीकडे सर म्हणतात जाऊ दे, तू एक चांगला राजकारणी बनला, चांगला नेता बनला, लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलतात. मला अभिमान आहे माझ्या विद्यार्थ्यांबद्दल की माझ्या विद्यार्थ्यांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. आज जर मला गुरुला जर माहीत पडलं की प्रशांत अशा प्रकारचे आरोप आहे तर मानवाला किती वेदना असतील. कुणाशी कोणी देऊन आले नाही, पुरावे कोणीच देऊन आले नाही. काय 5 कोटी घेतले, 10 कोटी घेतले, 12 कोटी घेतले, हे खरंच आहे. हे दोन्ही पक्षाचे उमेदवार गायकवाड शेळकेताई यांनी मला अनेक प्रकारच्या कोटीच्या वर ऑफरा दिल्या, कोटीच्या वर दिल्या. पण त्यांनाच जाऊन विचारा की तुम्ही किती कोटीमध्ये गायकवाडनं प्रशासनामध्ये विकत घेतलं, किती कोटीमध्ये शेळकेमध्ये विकत घेतलं. मी 26 नोव्हेंबरला बोललो, जर या दोघांनी मला जर विकत घेतलं असेल तर मी राजकारणात कायमचा संन्यास देऊन टाकेन. तर एवढं मी ताकदीनं बोलू शकतो तर मी या दोघांचा दबेल नाही. पण तुम्ही मग आवाज दाबला. मी एकटा लढत होतो, तुम्ही सगळ्यांना सोबत होते. सभा घेत होतो, मुसलमानात जात होतो, कव्वाल्या नेत होतो, सोशल मीडियात बोलत होतो, भूमिका सांगत होतो. पण मला तुम्ही ऐकलं नाही. कोणी जातीवर मतदान केलं, कोणी पैशावर मतदान केलं, कोणी रागापोटी मतदान केलं आणि मला हरवलं असं तुम्ही म्हणता. मी हरलो नाही तर मी जिंकलो नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, निवडणुका येतील, निवडणुका जातील. एक सच्चा मुसलमान कशाला म्हणतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. कारण माझं लहानपण, बालपण, तारुणपण हे मुसलमानात गेलेलं आहे. त्यामुळे मी मुस्लिम समाजाला जवळ ओळखतो. त्यांचे तालीम, त्यांचे इलम बरोबर आलं. हे मुस्लिम माझे गुरु आहेत, जे धर्मगुरू माझे गुरु आहेत. वेळ एवढा झाला की मला सुचवाले कुठून सुरुवात करा, कुठून बोला, काय बोला. कारण मी मनाला तुटलेला आहे, जरी दिसत नाही. कारण मी काय कमवलं आणि काय गमवलं, मी काय कमवलं, काय गमवलं. मी ग्रामपंचायत लढलो, हायकोर्टात गेलो,
कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो, हा मुख्य सचिव सोबत होता, अनेक ठिकाणी आर्थिक चुराळा केला आणि गावचा सरपंच झालो. माझ्या जवळच्या लोकांनी माझ्यावर 70 लाखाचे आरोप केले, 80 लाखाचे आरोप केले. पण या गावाला जो मी विकास दिला, जे 35 वर्षात आलेलो, हे कोणी मानलं नाही की या गावामध्ये 5 कोटीची पाईपलाईन योजना प्रश्नोत्तर कार्यक्रमात झाली. या गावामध्ये ज्या रस्त्यावर ग्रामपंचायत 2-3 लाखाचं बिल रोडाचं निवडचं काम होतं, श्रीशंकर घराचा मुख्य रस्ता मी तुम्हाला भर होणार बसलो, 80 लाखाचा रस्ता मंजूर केला. याच पुलावर 2 पाया लावून गेल्या. या पुलाचं काम झालं पाहिजे सोडूला, बगर पैशाचा पूल झाला पाहिजे, बगर कमिशनचा पूल झाला पाहिजे. 4 कोटीचा पूल केला. या गावामध्ये 15 कोटीचं काम केलं. हे सांगणारा हर्षवर्धन सत्तार तुका पाटलाच्या घरापुढे की प्रशांत अगोदर जेवढं काम केलं या गावात सरपंच असताना कोणच केलं नाही, हे काम कोणच सांगलं नाही. तर माझ्या दोस्तांनी काय सांगितलं होतं सर, 70 लाख 80 लाख असो की वेळ नाही. चळवळ जिवंत राहणे हा माझा या ठिकाणी या निवडणुकीच्या मागचा मुख्य उद्देश होता. वेळ दिशा सरकारची या ठिकाणी दिशा हात घालणं महत्वाचं आहे. भावडी कोण चालणार नाही म्हणून आणि माझा संवाद या ठिकाणी तुम्हाला पिढीपडी सरांचा सांगितला. गौरी समाज गौरव असतात, माझा स्वभाव त्यांना माहिती आहे, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. आयुष्याच्या पूर्वसंध्येला कब कहा कौन से मोड़ पे अपनी मुलाकात होंगी नहीं होंगी अभी मैं नहीं बोल सकता आगे इसके बाद. मला वारंवार नाही पडलं, आता वारंवार मला हरणं नाही आहे. तुम्ही माझ्यावर आरोप करायचा. माझा सहकारी सामाजिक परिवर्तनाच्या लोकलढ्यातला एम.बी. सावळे म्हणते की अरे प्रशांत लोकांनी आपल्या पोटातल्या गाठी सोडल्या पाहिजे. काय सोडल्या पाहिजे? ह्याच्या गाठी एकमेकांमधल्या रागाच्या, द्वेषाच्या, दुश्मनीच्या. पण काका हे जर सोडत नसतील, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना वाटतं की प्रशांत हरवणार याच्यातून आम्हाला आनंद आहे. कशात? जो प्रचार वागवते समाज संघटित करण्याकरता जीवाचे प्रयत्न करते. अरे बाबा, तुम्ही जर माझ्या विरोधात मतदान केलं, या माझ्या विरोधात जर अप्रचार केला, मला जर पाळलं, समाज संघटित होईल काय? अज्ञानी लोकांच्या मनात राग निर्माण झाला, याला मतदान मी केलं, त्याला मतदान मी केलं, या घरांनी केलं, मी बोललो काय? मी बोललो तर माझा पिंड बोलण्याचा नाही, माझा पिंड त्याचा समाज एका ठिकाणी राहिला पाहिजे. आपण जर एकत्र असलो तर आपल्यावर होणारे हल्ले आपण थांबवू शकतो, अन्यथा हे हल्ले आपण थांबवू शकत नाही. या निवडणुकीत पराभव माझा झाला तर तुमचा घरा सांगा. पराभव कोणाचा झाला पाहिजे? पराभव समाजाचा झाला, चळवळीचा झाला. आणि चळवळ कधीच मरत नाही. असं मरत चळवळ कधी? चळवळ मारण्याकरता अनेक प्रयत्न झाले, ती उपाशी पोटी अजीब म्हणून अनेक वेळा मारण्याचे प्रयत्न झाले, पण ती मरत नाही. प्रशांत वागोदे थांबला म्हणून चळवळ कधीच थांबणार नाही, हे लक्षात घ्या. अनेक प्रशांत वागोदे समाजामध्ये आहेत. प्रशांत वागोदे एखाद्या निवडणुकीत हारून आला, तुम्ही त्याला पाडून आले म्हणजे चळवळ संपली असं कधीच होत नाही. जोपर्यंत या देशामध्ये चांगले लोक समाजात जिवंत आहेत, तोपर्यंत हे लोक या राजकीय व्यवस्थेसोबत, या मनोवादी व्यवस्थेसोबत शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतात. म्हणून प्रशांत वागोदेला हरवलं, आम्हाला मजा वाटली आणि खूप आनंद वाटला. आणि आता गाडी येणार आहे, आता याच्या खात्यात पैसे पडले, त्याच्या खात्यात पैसे पडले. तर हा सगळा आरोप तुम्ही लोकांनी खोडायला पाहिजे होता, पण तुम्ही खोडला नाही. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही लोक फक्त शरीरानं माझ्यासोबत आहे, विचारानं माझ्यासोबत नाही. शरीरानं तुमच्या सोबत आहे. आता हल्ली शेलापूर खुर्दामध्ये कालच त्या पोराला परवा काठी उपटली की प्रशांत वागोदे निवडून येत नाही, त्याच्या मायले मला सौदा काय दिली. आज रोजी काल ते 4 केस करेल आहे. या ठिकाणी मी वारंवार सांगत होतो तुम्हाला, अरे मला सत्तेची गरज नाही आहे. मी या जिल्ह्यामध्ये कसा नेता आहे, मी चालतो तर लोक मला मैदान सोडतात रे. मी चालतो ना, अरे बाबा मी चालतो. हा गायकवाड रस्ता सोडते, शेळकी रस्ते सोडते, हा विजराज रस्ता सोडते. अरे अधिकारी मग पुढे उभा राहतो, पण तुम्ही ना माझी ताकद कमी केली रे. तुम्ही ना मला मतदान करून माझी ताकद कमी केली, पण माझी ताकद कमी होऊ शकत नाही. कारण यांना माहित आहे की आम्ही याला विकत घेतलं नाही, मला माहित आहे की मी विकला गेलो नाही. पण तुम्ही माझा प्रचार करून आले. गायकवाडला माहित आहे की मी विकत घेऊ शकलो नाही. शेवटचं स्टेटमेंट आहे गायकवाडचं 18 तारखेला सभेचं की गायकवाड साहेब आम्ही सभा रद्द करतो, आम्हाला 4 कोटी द्या. गायकवाडने सांगितलं अरे तो विकला जात नाही, तो विकत घेऊ शकला जात नाही. मी अनेक प्रयत्न केले.
जमत नाही तुम्ही तुमच्या घरी जा, रिकामा डोकं खाऊ नका. गायकवाडला विश्वास आहे, शेळकेबाईला विश्वास आहे, शेळकेबाईने माझा हा प्रचार केला. आणि जी बाई माझ्यासोबत 7 वर्ष 10 वर्ष राहिली आणि राजकारणात ती बाई जर खालच्या दर्जावर जात असेल तर तुम्ही तिथं समर्थन करणं, तुम्ही चळवळीचा खून केलेला खून. तुम्ही काय केलं? सामाजिक बेकी निर्माण केली, राजकीय बेकी निर्माण केली, राजकीय विषमता निर्माण केली. आणि मी तुम्हाला 10 लाख सांगतो की जिल्ह्यामध्ये जोपर्यंत प्रशांत वाघोदे आहे तुम्ही संघटित राहा. सगळ्या जाती धर्माचे लोक, मी एका जातीबद्दल बोलत नाही. अरे इब्राहिमपूरचं कौतुक मीनं केलं, भोळ्याचं मीनं केलं, कोळ्याचं केलं, वडराचं केलं. आणि त्या बूथवर तो मिलिंद जयस्वाल, तो प्रकाश जयस्वाल हे जे लोक होते हे मग मतदान ठेवत होते, पैसे वाटत होते. त्या गावाला एका ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. अरे ज्यांचं कौतुक केलं त्याने तर मतदान करायला पाहिजे होतं बापा. ज्याने कधीच तुमचं कौतुक नाही केलं, एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, तुम्ही भुलले, तुम्ही विसरले. या पैशात एवढे मजबूत झाले, 2000 येऊन आले, 4000 येऊन आले, 6000 येऊन आले. किती दिवस पुरणार सांगा. मी अगोदर करता बोललो की आज माझ्या बहिणी कार्यक्रम आलेले, कारण त्यांच्या घरापर्यंत लोक गेले ना, पैसे घेऊन गेले ना. मग त्यांना वाटलं ना हाती काय लागलं, पैसाही गेला, समाज बी गेला, मतदान बी पडलं नाही, मागे कशाचा कार्यक्रमाला या. सगळी लोकं म्हणतो मी एकाच निवडणुकीत परिवारापासून बी तोडलं, समाजापासून बी तोडलं, मुसलमानापासून तोडलं, मराठ्यापासून तोडलं. एका निवडणुकीत तुम्ही माझ्यावर एवढे वाढ केले. किती वाढ केले? साहजिक आहे, भावनिक आहे. माझ्या बहिणीला भावना की भाऊ मग तू जर गॅरंटी घेऊन आला माझा समाज, माझा समाज, मग तुला जर जात होती याला सगळ्या जात आहे. मराठ्यांना संजय गायकवाडला मतदान केलं, मुसलमानांना शेळकेबाईला मतदान केलं, मग तुला बौद्धांनी काय मतदान नाही केलं? काय चुकलं मा बहिणीचं? तू जर म्हणतो समाजाचं लढत आहे, मग आमचं समाधान केव्हा झालं असतं की तुला खरं समाजाचं मतदान जर पडलं असतं तर आमचं समाधान झालं असतं. बरोबर आहे. मग तुम्ही एवढ्या मोठ्या कोटीची ऑफर ठुकवली, जिंदगीत कधी एवढे 10-12 कोटी कमवू शकत नाही. किती? 12 ते 15 कोटी. किती? 7-7 कोटी, 8-8 कोटी हे दोन्ही उमेदवार द्यायला तयार होते. अरे मी तुमच्यासाठी 15 कोटी लाच मारलेले. तुम्ही अजून मी त्याच मानसिकतेत आहे, घेतले. अरे मी तर सांगतो, आताही सांगतो या सगळ्या साक्षीनं, त्या गायकवाडचा त्याला म्हणा इकडे, त्या शेळकेमध्ये म्हणा ते पुरावे सांग म्हणा, फार मला बोलता प्रशांत गेला पैसे घेतले. आणि एवढं जर मी आता शोधोस तर सांगून आलो, गया बसतोस तर सांगून आलो, तरी तुम्ही ऐकत नाही. गड्या शाळा स्टेटमेंट करायला थांबणार आहे, वेळ भरपूर झाला. मी एक स्टेटमेंट दिलं होतं ओट्यावर, सामाजिक ओट्यावर कोथळीच्या, कि एक टाइम ऐसा आएगा कि मैं नहीं रहूंगा, मैं बहुत जल्दी जाऊंगा. कारण चांगले लोक फार कमी जगतात हे माझं भाग्यच आहे. मला वाटतं की मी पूर्ण आयुष्य जगणार नाही, हा माझा स्वभाव. कारण मी थोडं सेन्सिटिव्ह बी आहे, कठोर बी आहे, फार कमी जगणार आहे. पण मी सारे बोलले होते ओट्यावरून, अनेक बाळ येत होत्या, आज तुम्ही माझा द्वेष करा, आज तुम्ही मला खार करा, तुम्ही मला निवडणुकीत हरवा, पण एक दिवस असा येईल की तुम्ही माझ्या अंतिम यात्रेत एवढे वर्षांनी पण ते आसू पाहिले प्रशांत नसणार. मी ज्यावेळेस जगाचा निरोप घेईल, जशी माझ्या बापाच्या वेळेस संपत्ती कमवली, माझा बाप ज्यावेळेस मेला त्यावेळेस या गावातला दिनकर शिंदे म्हणते माझं 75चं वया प्रशांत, पण एवढी गर्दी एका सामान्य माणसाच्या मरणावर अंतिम विधीमध्ये मी कधीच पाहिले. एक पुऱ्या गावात नुसत्या लोकांची गर्दी होती, रांगा होत्या, तरी माझ्या वडिलांचा अंतिम विधी शेतात झाला तर गावाच्या बाजूलाच रस्ता, तर लोक मारल्याच्या संध्याकाळची वेळ होती. आणि त्यावेळेस मला समजलं की बेटा जीवनामध्ये जर काही कमवलं असेल तर ही संपत्ती कमवणं महत्वाची आहे. मेल्यावर लोकांना तुमच्या मागे गर्दी केली पाहिजे. आणि मला माहित आहे तुम्ही मी गेल्यावर एका चांगल्या नेतृत्वाला मोकल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला गॅरंटीने सांगतो. मी ज्यावेळेस जाईन ना त्यावेळेस दुश्मन मी म्हणेन अरे खूप शेळला आपण प्रशांत वाघोदेले, खूप शेळलं. आम्हाला माहित होतं की प्रशांत वाघोदे सच्चा आहे, खरा इमानदार आहे, पण माझ्या वर्चस्वासाठी, माझ्या आर्थिक फायद्यासाठी, माझ्या लोभासाठी आणि प्रशांत वाघोदेला आम्ही पदोपदी शेळलं, पदोपदी अपमान केला, त्याला त्रास दिला. आम्ही गटागटात राहिलो, पण मी गेल्यानंतर माझे शब्द तुम्हाला आठवतील की अरे प्रशांत वाघोदे आम्हाला माफ कर. त्यावेळेस कदाचित तो
प्रल्हाद शिंदे म्हणते मरने के बाद रोने वाला कौन, ये कौन कौन जाने. मी बुलढाण्यामध्ये भीमा पुढे जाऊच्या वेळेस बुलढाणा शहर बंद केलं. बुलढाण्यामध्ये बौद्ध बांधवाला मारहाण झाली. दिगंबर कपाडे नावाच्या एका कॉन्स्टेबलला पाय फ्रॅक्चर केलं. मी मोठ्यातून बुलढाणा गेलो. जस्तम चौक बंद केला. जिल्हा ओळखते, शहर ओळखते, सगळं ओळखते. पण ज्यावेळेस बुलढाणा शहरातलं मतदान पाहिलं प्रत्येक बूथवरचं, कुठे 0, कुठे 1, कुठं 2, आणि ज्या सुंदर खेळमध्ये बाबासाहेबांच्या पुण्यानं सगळे नोकऱ्या करतात, आरक्षणवादी आहे, 70% बोलत आहे, आणि त्या ठिकाणी मला मतदान पळत नाही. मी तक्रार कोणाची करू? छळतात माझेच मला. अरे दोष देऊ कोणाला दोष देऊ मी? माझी जात, माझा समाज हे आंबेडकरी चळवळ समजायला तयार नाही. अरे ज्या बाबासाहेबांना तुमच्यावर एवढे उपकार केले, तुम्ही तुमचे चांगले बी काढले, तरी ते उपकार करू शकत नाही. 10 मिनिटाचं जेवण लेट होईल. पण अन्य तुम्ही माफी मागतो कार्यकर्त्यांची की या ठिकाणी मी जर जास्त बोललो तर या ठिकाणी तुमच्यावर एक प्रकारचा अतिरेक करून 10 मिनिटं जेवण लेट होईल. सव्वातून वाटतं किती बोलू? 10 मिनिटं 15 मिनिटं 15 मिनिटं बोलू. न मरने के बाद याद करूंगी यमान के अशोक की वजह से कहते हैं अरे बाला साहब अम्बेडकर को 40, 45, 50, 60 साल के नहीं है, तो वो 60 साल के ऊपर है. क्या बाला साहब अम्बेडकर को उसके जाने के बाद कंधा देंगे? उसके मरने के बाद समर्थन बाला साहब अम्बेडकर की हा आमच्यासाठी हे ठिकाण मिलावर वंचित चालत नाही, आंबेडकर चालत नाही, बाळासाहेब चालत नाही. आणि बाबासाहेबांचं संविधान चालते, बाबासाहेबांचं आरक्षण चालते, बाबासाहेबांचा विचार चालते. मग बाबासाहेबांचा वैचारिक वारसा का चालत नाही? अरे मित्रांनो, याच काँग्रेसच्या लोकांनी पाडलं रे बाबासाहेबाला पदोपदी. 2 वेळा पाडलं रे बाबासाहेबाला. समज आज मी जी खंत व्यक्त केली की 57च्या निवडणुकीचं मला काही घेणं नाही आहे, 56 मध्ये धर्मांतर करून घेऊ द्या, तर मी या महाराजांना बौद्ध जर केलं नाही तर यांच्या तुला मर्यादा झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज जर तुम्ही बौद्ध झाले नसते तर बर्बाद झाले असते. बोले सर, बर्बाद झाले असते. विसरले तुम्ही बाबासाहेबांचे उपकार, विसरले. जीवनात किती दुःख आहे, जीवनात किती दुःख आहे. एक संवाद झाला का मित्राचा, आणि वेळ भरपूर झाला, विषय लांबून आला. सकाळी एका मित्राचा फोन आला, नाव घेणार नाही, बोले सरांना ते माहित आहे. मित्र सकाळी फोनवर रडत होता. 25 वर्ष अगोदरचा मित्र, मिलिटरीत प्रॅक्टिस करताना सोबत या रोडवर आम्ही पळत होतो. शांतारामाने मी या रोडवर आम्ही अनेक वर्ष या रोडवर पळालो. इथून निमखेडपर्यंत जात होतो. गरीबाचा पोरगा, तेलांचा पोरगा, तो मी सोबत वरती झालो होतो. दुर्गावर त्याची नोकरी गेली, माझी नोकरी गेली. आणि त्या कालखंडामध्ये एक पोरगा माझ्यासोबत प्रॅक्टिस करत होता. गरीबाचा पोरगा भरती झाला. 25 वर्षामध्ये आनंद झाला. म्हटलं आज गरिबी गेली. बापाचं खंती काम केलं, बापाचं विरोधचं काम केलं. पण त्याला गृहमंत्र्यांनी सांगितलं होता की तू हे जे करत आहेस चुकीचं करून आला. एक दिवस तुला प्रश्न वगैरेची आठवणी. काय म्हटलं होतं? एक दिवस तुला प्रश्न वगैरे आठवणी. आणि आज माझा मित्र फोनवर डसा रडत होता की प्रशांत, म्हटलं काय मी कशाला दुःखी आहे? आणि माझा बाप मेला, त्याचं एकच दुःख होतं की तुला माझ्या मिलिटरीचा वारसा पुढे न्यायला पाहिजे होता, मिलिटरीची नोकरी सोडायला पाहिजे होती. शेवटपर्यंत माझा बाप माझ्यासोबत भांडला. मला दुःख आहे की मी राजकारणात का आलो. राजकारणात आपल्यासारख्याची गरज नाहीये. राजकीय लोकांना समाजाला आमची गरज नाहीये. समाजाला लुच्चा, लोटर, दारुड्या, बदमाश, रणनीबाज, फसवणारा असा नेता पाहिजे. आमच्यासारखा नेता नाही पाहिजे. जर आज मिलिटरीत असतो तर कदाचित 22 वर्ष सुभेदार झालो असतो. कारण ऍक्टिव्ह पहिल्यापासून ऍक्टिव्ह होतो, खेळात ऍक्टिव्ह होतो, रनिंग मध्ये ऍक्टिव्ह होतो, शाळेत ऍक्टिव्ह होतो. मी वलवल्या होतो, चिलबिल्या होतो. म्हणजे असा वेगळाच होतो की नाही. तुम्ही किती मारत होतो मला? असं मी हात सर मारता अक्षरशः सर ते शरीर होत आहे ते मला नाव देतो बोर्डात की त्याला हा प्रयत्न पूर्ण करत नाही. सगळे प्रयत्न सरांनी केले की प्रशांत सुधारला पाहिजे, प्रशांत सुधारला पाहिजे. नाही ऐकत होतो. बरोबर आहे. तो मित्र व्यक्ती रडला म्हणजे भाऊ प्रशांत आज त्याकडे पैसा नाही आहे, गाडी नाही आहे, बंगला नाही आहे, नोकरी नाही आहे, माझ्याकडे सगळं काही आहे. पण आज एका घटनेमुळे असं वाटलं की आयुष्यात जगा नाही. काय म्हणते? जगायला म्हटलं टेन्शन घेऊ नको, शांततेने घरी ये,
हा प्रशांत तुझा मित्र तुझ्या सोबत आहे. मला दुःख वाटणार की अरे बाबा मी ना कौन हा निर्णय घेतला राजकारणात यायचा. तसं राजकारण नव्हते, तसं दुश्मन नव्हते रे बाबा, तसं दुश्मन नव्हते. 2017 मध्ये ट्रॅक्टर गमवलं तर या सावळेबाई, संदीप सावळेची आई, प्रमोद सावळेची पत्नी, नाव आठवत नाही, भिकाबाई म्हणजे प्रशांत लय बरबाद झाला, आता सरपंच झाला, कमवून घे. काय म्हणते, आंदोलन केले बाबा, लय निवडणुका लढल्या, आता कमवून घे. अरे कमवलं तर काही नाही, कमवतं दिलंच नाही, फक्त आरोप केले. 13 लाखाची गाडी घेतली, बरोबर, 70 लाख कमवले, 1 कोटी कमवले, 2 कोटी कमवले. निवडणुकीत जिल्हा परिषद मध्ये त्यावेळेस ट्रॅक्टर गमवलं, विधानसभेमध्ये बरंच काही गमवलं 2014 मध्ये. आज 2024 मध्ये काहीच गमवलं नसेल. मी जर तुम्हाला पुरावे मागून आलो की मला पुरावे द्या, तुमची वर्गणी किती झाली, तुम्ही शिक्षक लावा, तुम्हीच आकडा करा, तुम्हीच मला डिटेल द्या, किती लाख झाले आणि या निवडणुकीमध्ये किती बजेट झाला हे मी तुम्हाला सांगतो. या निवडणुकीमध्ये कसा बरबाद झालो. काल हळूच पेन्शनचा स्पर्श झाला, फोन काढला, जवळच्या माझा व्यक्ती आपण बोललो नाही, फक्त 5 मिनिटाच्या जवळच्या माझा फोन लावला, काहीतरी बोलायचं असतं आणि डबल विषयाचा विषयांतर केला आणि थांबलो. रात्री संजय सावळे यांचा फोन आला, उद्याचा कार्यक्रम करायचा, लवकर असता. म्हटलं हो, म्हटलं मी येऊ शकत नाही. त्याला मी सांगितलं, त्यांना म्हटलं प्रकृती खराब आहे, मला गळा बसला, मला आग रसरस कोणाला मी झोपतो. स्पर्श झाला, दुःखाचा झाला, टेन्शनचा झाला. आता पुढे काय, समाज सोबत नाही, नातेवाईक सोबत नाही, पक्ष सोबत राहील की नाही याची गॅरंटी. तर संशयाच्या एखादा टाकून ना 7,000 मत कसे भेटले, बरोबर आहे ना. पक्ष विचार न करेल ना 7,000 मत कसे भेटले, कारण पक्षाच्या सोळक्यापासून संघर्ष केला उमेदवारी मिळवताना, पक्षाच्या सोळक्यापासून खूप त्रास दिला. मग ते देवराजची आठवण मिळाली. आता सर बोले, सर माने का पारू छोड़ दो, बाप ने कहा गांव छोड़ दो और लोग कहेंगे एक दिन ये दुनिया छोड़. असं मग तुम्ही अडकून टाकलं की आता मग आम्ही आमचं काम केलं. म्हणून आयुष्यात खूप दुःख आहे मित्रांनो, समजून चांगलं टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या सोबत आहे, पण मलाही दुःख आहे की आज जर मी नोकरी जर केली असती तर कदाचित मी सुभेदार असतो आणि या लोकांवर आरोप केले नसते. हे मी कसे फेडू या लोकांचे आरोप. मी जर एवढं सांगून आलो, हे जर ऐकत नाही, ते स्वार्थी गिधाड वर मला भेटले पाहिजे नाही. आणि भेटलं चालतात वर कुठे जाईल काय जर मला माहित नाही आहे. तुमचं शरीर कोणत्या पंचतत्वात गेले होते मला माहित नाही. पाठी भेटू द्या बाबा, पण वर यायचं मला सामना झालेला पाहिजे, वर मला शरीर, बरोबर आहे की नाही. एक संकल्पना कल्पना हिंदू संस्कृती स्वर्ग नरक जन्नत वगैरे जे असे नसेल ते मी म्हणतो की आम्ही कुठे जाणार आम्हाला माहित नाही. या ठिकाणी यांनी सावळेला सांगितलं की काही लोक मनामध्ये काठी बांधून ठेवतात. काय करतात, काठी. एक प्रसंग सांगतो रसूल भाऊ, जब हनीफ का लड़का गुजर गया, सगळ्याच्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. त्यावेळेस दासनीबाई हनीफच्याकडे हा मुसलमानाचा पोरगा गेला. तो बदमाश आहे, मी त्याचं नाव घेतो, त्या हरामखोराले त्याचं नाव घेतो, शिर्डी त्याला सांगण्यात आणले. त्याचा पोरगा मिळा, जवान 27-28 वर्षाचा पोरगा. एवढं मोठं दुःख सगळ्या गावानं, जिल्ह्यानं, परिसरानं, तालुक्यानं त्याचं दुःख मनात घेतलं. सगळ्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. मराठा असो, हिंदू असो, कोळी असो, गोत असो, सगळ्याला वाईट वाटत होते. एवढा मोठा पोरगा मिळा, अरे काय 7 संपत्ती त्या राजकारण आले, आवडपेक्षा काही मोठं आहे. अरे सगळ्याला हा ज्या जगाचा निरोप घेऊन जायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी म्हणतो की आमचा एमडी सावळे म्हणतो, अरे मनात गाठी ठेवू नका, दुश्मनी ठेवू नका, आकाश ठेवू नका. तुम्हाला त्याच मार्गाने जाणार, मला त्याच मार्गाने जाणार. पण ज्यावेळेस वेळ निघून जातो ना, तर वेळ कधीच मला थांबत नाही. काय असते, वेळ कधीच मला थांबत नाही. म्हणून आकाश ठेवू नका, एकमेकांसोबत प्रेमानं वागा, प्रेमानं जगा. तुमचं संघटन, तुमचा एकोपा ही तुमची ताकद आहे. तुम्ही किती लोक अशा की मला मानतात, किती लोक मानतात, सगळे मानतात का नाही, सगळे मानतात. किती लोकांना स्पष्टीकरण पाहिजे माझ्यावर की तुम्ही पैसे घेतले नाही. स्पष्टीकरण पाहिजे ना. आणि तुम्हाला जर स्पष्टीकरण पाहिजे नाही, तुम्ही जर माझे लोक आहे, तर या ठिकाणी मला विरोधकाला स्पष्टीकरण करण्याची गरज नाही.
मी गॅरंटीने सांगतो, अजून मी विजलो नाही. जगलो जीव आहे, जगलो शरीर आहे, जगलो प्राण आहे, जगलो श्वास आहे, तोपर्यंत या प्रस्थापितांसोबत नुकताच 26 नोव्हेंबर दिन साजरा झाला. किती लोकांनी 26 नोव्हेंबर साजरा केला? शेरकतांनी केला काय? मोठं बॅनर लावून निवडणुकीमध्ये कोटी रुपये खर्च केले. 40 केले की 50 केले की 60 केले की 70 केले की 80 केले. महापौराला पैसे, संजय गायकवाडांनी भरपूर पैसे खर्च केले. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत लढले. किती लोकांनी संविधान गौरव दिन साजरा केला? अरे मी तर पडलो. 23 तारखेला निकाल लागला, 24 फोन आले, 25 फोन आले. मी कार्यकर्त्यांना सांगितलं, ये मुमेर जिंदा रहना चाहिए. वले सर्वजन बोलो शोकरत्न मध्ये, मैं रहूं ना रहूं, लेकिन ये मुमेर जिंदा रखना, ये बाबा साहब का मिशन चलाने वाले जो जिंदा लोग हैं, उन लोगों की ये जिम्मेदारी है. मुर्दा लोग बाबा साहब का मिशन कधी चला नहीं सकते. तुम्ही जर जिवंत आहे, मी विजलो नाही, मी हारलो नाही, मी पडलो नाही. बाळासाहेब तेच म्हणता की मी हारत नाही, तुम्ही मला हरवता. तुम्हीच लोक म्हणता की 1000 कोटी घेतले, 2000 कोटी घेतले बाळासाहेबांना. भाजपची बी टीम आहे, भाजपला सपोर्ट करता. आता मी प्रत्यक्ष अनुभव घेतला, माझ्याकडून किती कोटी घेतले? काहीच नाही. फक्त एकच शब्द सांगला, आज साहेब मला जर उमेदवारी दिली नाही तर या जिल्ह्यामध्ये चळवळ संपून जाईल. मी हे म्हणतो की मी फार तिरंदाज आहे, पण लोकांच्या भावना आहे की वाघोल्याला उमेदवारी द्या. पक्ष जिवंत राहील, लोकांचे वेगळे आरोप प्रत्यारोप आहे. बाळासाहेबांनी माझ्या देखत वाशिमच्या एका कार्यकर्त्याचा येसूर पुंजारीचा फोन आला. राजगृहात मी बसलो होतो, दोघांची नजर एकमेकाला भिडत होती. बाळासाहेब काय म्हणता येसूर पुंजारीला, अरे मैं खुदा में हूं येसूर पुंजारी, मैं कार्यकर्ता से खिलवाड़ नहीं करता, मेरे लिए कार्यकर्ता जरूरी है. एवढं थांबवून बाळासाहेब सांगतात, माझ्यासारख्या फाटक्या माणसाला उमेदवारी दिली. या ठिकाणी सांगितलं प्रशांत झालं, शेवटच्या टप्प्यात सांगितलं 18 तारखेला सभा घे. मुसलमानाला मी बोलतो, अरे आमच्या बाळासाहेबांना नबी शब्दा साहेबांचा उल्लेख केला, मोहम्मद पैगंबर साहेबांचा शब्द उल्लेख केला, केवळ नबी के वास्ते, मौलाना बिल लाने के वास्ते. प्रशांत वाघोले को छोड़ के दो. प्रशांत वाघोले तुम्हारा हमदर्द है, तुम्हारा साथी है, तुम्हारा दोस्त है. अरे बाबा, जब आलिम पर तुम 50 लाख का आरोप करने को डरते नहीं तो ये तुम हिसाब कहा दोगे? एक ऐसा मुस्लिम कार्यकर्ता म्हणतो, त्याचा राज मी पाहिला, आणि थांबतो 5-7 मिनिटांमध्ये, त्याचा राज मी पाहिला त्या मुसलमान कार्यकर्त्याचा. मला विचारते, मुस्लिम मौलाना तुम्हारे साथ में है? तो बड़े मौलाना, हाँ आए थे बम्बई. इनका कौन मालक है? वो भाजपा में भी जाएंगे. बड़ा भाई, तुमको हर काम को प्रश्न होकर चलता है. तुम्हारे अकरम पटेल को ऊपर सरपंच बनाने को चलता है, छुड़के लाने को चलता है, सीएनआरसी में चलता है, सज्जद को नगराध्यक्ष बनाने में चलता है, इम्तियाज जलील को खासदार बनाने में चलता है, रफी को पंचायत समिति बनाने में चलता है, अन्य अख्तर के टाइम में चलता है. और एक अच्छा मुसलमान आलिम जिसको बोलते हैं कि जो समाज को दिशा दे रहा, अच्छे इंसान की सिफारिश करता है, इतना राग, इतना गुस्सा दिल में, भाई कौन सा गुनाह किया? फिर तुम्हारे लोग शिवसेना में जाते हैं, भाजपा में जाते हैं, जो तुम्हारे मूवमेंट के विरोधक है, तुम्हारे समाज के दुश्मन है, उनका क्या करा तुमने? क्या करा? आज मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन लावला, जेवणाचं आमंत्रण दिलं. ते म्हणतात तो खाना फिर गिरने का है या शेरके भाई को गिराने का है क्या? तुम्हारे काय म्हणतात कपी से गिराने का है क्या? चुन के लाने का है. तुम्हारे गिरने का है, चुन के लाने का है. अरे बाबा, एवढा अक्कस, एवढा द्वेष, हा द्वेष आम्हाला समजून आला की बाबा तुम्ही जर आमचा एवढा द्वेष करता, आम्ही सामाजिकता तुम्हाला चालतो, तुम्हाला बदल करता चालतो का? प्रशांत वगैरे भविष्यात तुमच्याकडून हुशार होणार नाही. कैसे गद्दार सोमत बघा, वसुभाई गद्दार सोमत बघा, पाची बघा, लेकिन सच्चा मुसलमान ईमान के रास्ते पे जो चलता है, ऐसे मुसलमानों को बताओ. सत्ता की जरूरत नहीं है. रसूल माझा मित्र, त्या माणसाने दुःखाचा काळ पाहिला, प्रगतीचा काळ पाहिला. याच माणसाने सल्ला करो, प्रशांतमधून नेता ट्रॅक्टर लो, रोजगार पहले पैदा करो, रोजगार खड़ा करो, तुम्हारा खर्चा बहुत है. हा माझा सच्चा दोस्त. या दोस्ताने गांधीगडला मलकापूरमध्ये आणि मला ट्रॅक्टर घेऊन दिला. 106 वर्ष त्याचे वडील झाले. 106 वर्ष का झाले? एक सच्चा मुसलमान था, 5 टाइम की नमाज गिराता था, और कबार कष्ट ईमान जिसको ईमान बोलते हैं, शेवटच्या क्षणापर्यंत बांगड्याचा व्यवसाय केला, खेड्यापाड्यापर्यंत फिरला.
दिसत नव्हतं, चालता येत नव्हतं, तरी नमाज सोडली नाही वो सच्चा मुसलमान. तुम्ही कशाचे काय बोलताय? अपने छाती पे हाथ रख के बोलो कि तुम्हें बगैर पैसे का मसल का काम करेगा, तुम्हें बगैर पैसे का बाहेर का काम करेगा. अरे लीडर याचे 5-5 वर्ष बाहेर निघत नाही आणि निवडणूक कोरडे बाहेर, मत्तुदी बाहेर, काकाही बाहेर, मामाही बाहेर. अरे हे तुमचे फसवणारे लोक लक्षात घ्या. वेळेच्या बाजू सगळे मोठे या ठिकाणी मानले. आता काहीच राहिलं नाही बोलायचं. जाता जाता एकच सांगतो, झालं त्याच्या 2 मिनिटाचा आवाज प्रश्न. आपण सगळे लोक जेवलो पाहिजे. ही चळवळ आहे, आपण काही दारावर येईल नाही. अलग लक्षात. तुमची भाषा दारावर समजते ना, तुमची भाषा दारावर नाही. मी बोलतो आता काय बोलतो तुम्ही भाषेने बोललो की नाही, आता वेगळी भाषा आहे. आपण एका जल्लोषामध्ये आलेलो आहे, एका उत्सवामध्ये आपण सहभागी झालो आहे. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची ना, भाषेत लोक समजत नाही. आपण दारावर आलो का नाही, आपल्याला ही मुवमेंट जिवंत ठेवायची आहे. किती लोक वाटतं मुवमेंट जिवंत राहिली पाहिजे? इथून पुढे या चळवळी करता किती लोक सोबत राहणार आहे? सोळा. तुम्ही जर म्हटलं मी इमानदारी सांगतो, साक्षर आहे, तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही आता इथून प्रशासनामध्ये कुठलीच निवडणूक लढू नका, आयुष्यभर बॉन्ड पेपर लिहून नका, मी जिंदगीत कुठली निवडणूक लढणार. आणि काय सांगू? इमानदारी सांगतो. तर तुम्ही सांगा तू निवडणूक लढू नको, तू समाजाचं चांगलं काम कर. माझे गुरुवडील या ठिकाणी गवळी सर आहेत, सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. मी जिंदगीत कोणतीच निवडणूक लढणार नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. फक्त तुम्ही सांगा मी लढणार नाही. तर या ठिकाणी मी जाता जाता तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला जर बाबासाहेबांच्या उपकाराची जर जाणीव असली तर ही चळवळ शेवटची घटकांवर झाली. काय बोलायला? काम, धंदे, पैसा, दिला, संसार हे चालत राहणार आहे. तुमच्या पिढ्या जर जगवायच्या असतील, तुम्हाला आरक्षण जर वाचवायचं असेल, तुम्हाला संविधान जर वाचवायचं असेल, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, APJ अब्दुल कलाम, ज्या महापुरुषांवर ज्या लोकांनी, संतांनी, महापुरुषांनी या देशाला बलिदान दिलं, आमच्यासारखे अनेक लोक शहीद व्हायला तयार आहे. मला निवडणूक महत्वाची नाहीये, मला राजकारण महत्वाचं नाहीये. मी अग्रीमेंट करतो या गावासोबत, या जिल्ह्यासोबत की त्यांना सांगायचे प्रश्न अवघडे, तुम्ही समाजकारण करो. अच्छा फुले आंबेडकर बताओ, हम तुम्हाला साथ में, मी त्याच्यात मान्य आहे. बोले सर मी त्याच्यात मान्य आहे. मला राजकारण नाही आहे. या बाईला कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. शेळके काही व्यक्ती हा संपत नाही. संजय गायकवाड अनेक प्रकारची प्रॉपर्टी आहे. याला पाहिजे हा संपत नाही. माझं काय आहे? माझं काही नसताना मी वारंवार तुमच्याकरता बर्बाद उडालो, तुमच्याकरता मी रिस्क घेऊन आलो. तुम्ही मला कोणी विचारायला तयार नाही, कोणी हिशोब विचारायला तयार नाही की या निवडणुकीमध्ये किती खर्च झाला, मग किती लोक तुम्हाला निकट कोणी हिशोब विचारला? काय म्हणजे कोणच विचारलं? किती खर्च लागला? कोणच विचारलं नाही. फक्त माझे पाठ टेन्शन घेऊ नको. काय म्हणता? टेन्शन घेऊ नको. संपलं. म्हणून तुमच्याकडे अपेक्षा करतो येणाऱ्या काळामध्ये माझा विश्वास नाही की मी 7,000 मतदार कसं काय घेतलं. मी अस्वस्थ आहे. हा सगळा इंडियन मशीनचा घोडा आहे. अरे ज्या प्रचार वावरते दिवसांची रात्राची दिवस केली, या जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यात फिरला, पाय भुंगी माणूस फिरला, शहराची सभा केली नाही, झोपीची सभा केली नाही, जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंत पाहिला नाही. हा माझा पराभव नाही आहे, या ईएमने माझा पराभव केलेला आहे. शहरी सांगते, आयबी सांगते, पत्रकार सांगते, लोक सांगतात, विरोधी सांगतात की प्रशासनामध्ये तुम्ही ही सगळे पुढे चांगली करा, पण तिथे पुढे घेणार आहे, तिथे पुढे घेणार आहे. माझं मन मला म्हणते नसतील माझ्या बरोबर, नसतील एका गावाला 200 लोक म्हणतात, तुमच्या गावातले 200 मतदान झाले बोलताना केलेले, लक्षात गेलं 200 बोलताना मतदान, काही फरक पडत नाही. पण फक्त 200 बोलताना माझा पराभव झाला का? या 200 बोलताना झाला नाही, तर या ईएमनं चांगल्या लोकांना घरी बसवलं. हे भाजपा एक दिन ऐसा आएगा, हे माझ्या शब्द लक्षात ठेवा, एक दिन ऐसा आएगा अगर भाजपाच्या लोकांना वाटते की संविधान संपलं पाहिजे, हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे,
या देशामध्ये उघड्या डोळ्यानं दिवसा डोळा खोडून खून जर संविधान संपलं, संविधानामुळे कायदा, संविधानामुळे जाती जिवंत, संविधानामध्ये प्रत्येकाला आपापले धार्मिक स्वातंत्र्य, सण उत्सव, मंदिरं, देवळे सगळं जे काय असेल ते शाबवतात. आणि जर हिंदू राष्ट्र जर झालं, मुसलमान, बौद्ध, अल्पसंख्याक आणि रोजगार बेरोजगारी वाढणारा, शिक्षण मागास जाणारा, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, हेच मी विधानसभेमध्ये सांगला हो की तुम्ही कधी संजय गायकवाड हा प्रश्न केला काय की आमच्या शेतीला मालाला भाव का नाही, आम्हाला जिल्हा परिषद शिक्षण का नाही, आमच्या शाळा का वाटत नाही, आम्हाला 100% ठिबक सिंचन का भेटत नाही, मागेल त्याला शेतकरी का भेटत नाही, मागेल त्याला वीर का भेटत नाही, फक्त काय आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. आणि या हिंदू राष्ट्राच्या नावावर तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या आणि भविष्यात त्याशिवाय राहणार नाही. संविधान, देश का संविधान अगर जिंदा रहेगा तो तुम हम जिंदा रहेंगे, नहीं तो आगे का समय बहुत धोखे का है. बर्बाद होतील लोक, जाती जाती भांडणं होतील, धर्मात भांडणं होतील, दिवसा दौड्या. आज जे बोलतो ना उद्या राहील की नाही, पण मी सांगतो आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्याचे, संत्र्याचे याच्यावर सत्ता आणि पैसा खर्च करा, सत्ता मिळवा, पैसा घ्या, याचे फार दिवसा. ज्या दिवशी तुम्ही उपाशी राहसाल ना, ज्या दिवशी तुमची बेरोजगारी वाढून, ज्या दिवशी चोऱ्याचारा करसाल, त्या दिवशी फार दिवसा आमदार, खासदार, मंत्र्याचे रस्त्यावर मर्डर होतील. तुम्हीच करसाल. हे माझा शब्द लक्षात ठेवता. म्हणून या भाजपाच्या लोकांना सांगणं आणि आंबेडकरवाद्यांना सांगणं, तुम्ही जर आंबेडकरवादी आहे, तुम्ही जर फुले शाहू आंबेडकर जर आत्मसात करता, तर येणाऱ्या काळामध्ये प्रशांत वाघोले ज्या भूमिका चळवळीच्या येईल, राजकीय सोडून द्या का, निवडणुका जातील, झालं तुमचं सुरू. आता जिल्हा परिषदेचं पाहू, हेच काम करायचं का, मी उभं राहायचं, पाळायचं, तुम्ही जर पाळायचं, मी उभं राहायचं आणि नंतर दात काढायचे, चौकामध्ये, घराघरामध्ये गप्पा मारायच्या, गल्ली बोळामध्ये करायचं, अपमान करायचा, तुम्ही हे करायचं आणि प्रशांत बर्बाद करायचं. आता मी बर्बाद होणार नाही, काही गरज नाही जिल्हा परिषदची. आता मला जिल्हा परिषदेची गरज नाहीये, आता गरज आहे फुले आंबेडकर हा विचार जिवंत ठेवा. ईएम हटाव देश बचाव, क्या हटाव, हटाव देश बचाव, एवढं मोठं आंदोलन करा. येणाऱ्या काळामध्ये मी पूर्ण जिल्ह्याला हाल करणाऱ्या घाटावरच्या लोकांना मी घाटावरच्या लोकांना विनंती करतो की चळवळीचा मागे असलेलं पण ज्यांनी अनुभवलं या निवडणुकीमध्ये 42 गावामध्ये 7 वर्षाला तयार नाही, समाज समजत नाही, पक्ष समजत नाही, आदिवासीसारख्या जगतात, कार्यकर्ते पदाधिकारी काम करायला तयार नाही. तर या ठिकाणी मी विनंती करतो म्हणून करा, तुम्ही जर बाळासाहेबांचे कार्यकर्ते जर आज पदाधिकारी जर आहेत तर या ठिकाणी घाट माता पेटवा. मी तुम्हाला विनंती करतो की जे अगोदर जो काळ होता बुलढाणा शहरात मिलिंद नगरला, वार्ड नंबर 2ला, चंद्रमण नगरला, आंबेडकर नगरला लोक घाबरत होते. आज त्या शेर लोकांच्या कोणाच्या नसा तोडल्या, कोणाचे दात पाडले आणि ही चळवळ पोचट त्या शहराने केली. मी विनंती करतो, जर तुम्हाला आंबेडकरी चळवळ जर जिवंत ठेवायची असेल, समाज जर जिवंत ठेवायचे असेल, तर त्या ठिकाणी इथून आता चळवळीचे मारे सुरू झाले पाहिजे. चळवळ जिवंत ठेवा. मी बुलढाण्यामध्ये येतो, आपण सगळी लोक येणाऱ्या काळामध्ये या 8 दिवसामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये कलेक्टर कार्यालयावर आपल्याला भव्य मोर्चा काढायचा. नुसतं टाळ्या वाजून चालणार नाही, घराघरातून माणसं काढा. त्या ईव्हीएम आपण फोडून काढू, जाळून काढू. उग्र प्रकारचे आंदोलन आपण आता इथून सुरू केले पाहिजे. इथून पुढे शेतकऱ्याच्या मालाला जर भाव भेटत नसतील, हे डुप्लिकेट शेतकरी रविकांत तुपकर सारखे जे निवडणुका लढतात, वर्षातून फक्त एकदा बाहेर निघतात, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही. आता ओरिजिनल शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आम्ही लढू, साथ तुम्ही द्या. संविधान तो 2008चा GR मी कार्यकर्त्याला सांगला 26 नोव्हेंबरला, अरे संविधानाचं प्रिअम्बल प्रत्येक शाळेमध्ये, निमशासकीय शासकीय कारणामध्ये प्रत्येक शाळेमध्ये त्याचं सामूहिक वाचन झालं पाहिजे. अनेक ठिकाणी ते होत नाही, अनेक अधिकाऱ्याच्या प्रथमदर्शनी ते प्रिअम्बल दिसत नाही. याच्या कुडच्या फेका, याच्या डोक्यात टेम्पे टाका. 2008च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा. तुम्ही भांडले पाहिजे, तुम्ही लढले पाहिजे. अरे या ठिकाणी चंद्रचूड सारख्या ठिकाणी सांगतो सुप्रीम कोर्टाचा जज की या देशाची लोकशाही जर वाचवायची असेल तर बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानामध्ये एक अधिकार दिला, तो अधिकार म्हणजे रस्त्यावरची लढाई, संविधानिक लढाई.
सनदशीर मार्गानं आपल्या न्याय हक्कासाठी एवढ्या ताकदीनं रस्त्यावर उतरा की या महाराष्ट्राच्या सरकारला, केंद्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे की संविधान कसं बदलायचं। या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्या लोकांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही। आपण सगळे लोक येणाऱ्या काळामध्ये या मुवमेंटला जिवंत ठेवा। या स्नेह भोजनाच्या माध्यमातून, या आभार सभेच्या माध्यमातून इथून आम्ही काहीतरी घेऊन गेलो पाहिजे। हा तालुका, हा वणवा असा पेटवा घराघरामध्ये, जिल्ह्यामध्ये की प्रत्येकाच्या अंगामध्ये फुले शाहू आंबेडकर आला पाहिजे, प्रत्येकाच्या अंगामध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद आला पाहिजे, प्रत्येकाच्या अंगात अब्दुल कलाम आला पाहिजे, प्रत्येकाच्या अंगात बोराडे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आले पाहिजे। हे जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत काहीच होत नाही। म्हणून जाता जाता सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे लोक सकाळपासून आपण सगळेच उपाशी आहे, माझ्या सहित आपण सगळे लोक आपण जेवण करू आणि इथून पुढे आपण चळवळीला गतिमान करण्याकरता सगळे सहकार्य करतात। हेच आपलं अपेक्षा